नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, मानसशास्त्र या विषयाचं मी अध्यापन करतो. मानसशास्त्र ह्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे बोधात्मक प्रक्रिया या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या प्रकरणाचे सुरुवातीचे काही मुद्दे आपण या तासामध्ये अभ्यासणार आहोत. मुलांनो, बोधात्मक प्रक्रिया म्हणजे काय याच्याकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला असं सांगेल की बोधात्मक प्रक्रिया म्हणजे कॉग्निटिव्ह प्रोसेस असं त्याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं. ह्या कॉग्निटिव्ह प्रोसेस कोणकोणत्या आहेत, आपलं आयुष्य जगत असताना त्या बोधात्मक प्रक्रियांचा आपल्याला कसा उपयोग होतो, त्यांची काही वैशिष्ट्य आहेत, त्यांचे काही नियम आहेत, त्यांची काही तथ्य आहेत, काही तत्व आहेत, या सगळ्याचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. आता त्याचं नावच आहे बोधात्मक प्रक्रिया. ह्या बोधात्मक प्रक्रिया म्हणजे काय याची मी आता प्रस्तावना करणार आहे. प्रस्तावना करताना प्रस्तावना हा आपला या प्रकरणातला पहिला मुद्दा आहे, ज्याला आपण 4.1 म्हणूया. बघा, बोधात्मक प्रक्रिया म्हणजे काय, तर बोधात्मक प्रक्रिया म्हणजे मानवाच्या मेंदूमध्ये ज्या अत्यंत उच्च दर्जाच्या ज्या प्रक्रिया चालतात त्यांना आपण बोधात्मक प्रक्रिया असं म्हणतो, किंवा ज्या प्रक्रिया मानसिक स्वरूपाच्या आहेत, बौद्धिक क्षमतेशी संबंधित आहेत, त्यांना आपण बोधात्मक प्रक्रिया असं म्हणतो. मग कोणकोणत्या उच्च दर्जाच्या प्रक्रिया आहेत, तर त्याचा उल्लेख करताना आपण असं म्हणू शकतो की वेदन, संवेदन, अवधान, भाषा बोलणं, एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं, एखाद्या गोष्टी संदर्भात तर्क करणं, त्याचप्रमाणे एखादी समस्या सोडवणं, त्या समस्येसंदर्भात विचार करणं, म्हणजे विचार प्रक्रिया ही सुद्धा बोधात्मक प्रक्रिया आहे. बघा मुलांनो, भाषा बोलणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी ती भाषा तुमच्या मेंदूमध्ये साठवलेली असली पाहिजे. त्या भाषेतल्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्याचवेळी ती भाषा ज्यांना समजावी त्यांना ती समजली पाहिजे, त्यांना ती भाषा आली पाहिजे, आणि बोलताना योग्य शब्दांची निवड तुम्हाला जमली पाहिजे. ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही, आणि म्हणून बोधात्मक प्रक्रिया ह्या अत्यंत उच्च दर्जाच्या असतात. तर्क करणं, एखादी गाडी तुम्ही ओलांडत असलेला रस्ता, त्या गाडीचा वेग, तुमचा वेग, या सगळ्या गोष्टींचा मेंदूमध्ये अंदाज बांधणं आणि तो रस्ता क्रॉस करावा की करू नये याचा तात्काळ निर्णय घेणं, ही सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची मानसिक प्रक्रिया आहे. तसंच निर्णय घेणं, एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, मी आज अमुक एक गोष्ट करतो आहे, ह्या गोष्टीने किंवा या गोष्टीचा परिणाम भविष्यात काय होणार आहे, माझ्या आयुष्यावर त्याचे काय काय परिणाम होतील, या सगळ्याचा अंदाज बांधूनच निर्णय घ्यायचा असतो. आणि म्हणून निर्णय प्रक्रिया ही सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची बोधात्मक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे संवेदन, एखाद्या गोष्टीचा अर्थ समजणं, ती गोष्ट काय आहे हे कळून घेणं, त्यासाठीचे अनुभव आपल्याकडं असणं, ही सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची मानसिक प्रक्रिया आहे. आणि अशा उच्च मानसिक प्रक्रियांचा समावेश हा बोधात्मक प्रक्रियेमध्ये होत असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून यासारख्या अनेक बोधात्मक प्रक्रिया आपला मेंदू पार पाडत असतो, आणि ह्या बोधात्मक प्रक्रियेच्या आधारे आपलं आयुष्य सुखकर होत असतं, किंवा अनेक अडचणींचा
अनेक समस्यांचा सामना करत करत आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो आणि म्हणून या प्रक्रिया फक्त आयुष्य व्यतीत करण्यासाठीच महत्त्वाच्या आहेत असं नाही, तर या पृथ्वीतलावर या समाजामध्ये टिकून राहण्यासाठी आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या बोधात्मक प्रक्रिया फार फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातील काही महत्त्वाच्या बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. सर्वच प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येणं शक्य नाही. काही अभ्यासक्रमाच्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादा लक्षात घेऊन ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत त्यांचाच आपण या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर म्हणून मी सांगितल्याप्रमाणे जसं वेदन, अवधान, संवेदन, भाषा, तर्क, निर्णय घेणे, अंदाज बांधणे यासारख्या बोधात्मक प्रक्रियांपैकी महत्त्वाच्या काही प्रक्रिया आहेत त्यांचा या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत. त्यातली पहिली जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आपण आजच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. तर ती आहे 4.2. 4.2 ज्या बोधात्मक प्रक्रियेचं नाव आहे अवधान. अवधान, अवधान या शब्दाला इंग्लिशमध्ये अटेन्शन असं म्हणतात. पहा विद्यार्थ्यांनो, अवधान हा शब्द तसा तुमच्यासाठी नवीन आहे. अवधान म्हणजे काय असं जेव्हा तुमच्या वयाच्या मुलांना विचारलं जातं तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की नेमका या शब्दाचा अर्थ काय आहे. या शब्दाचा अर्थ आहे मुलांनो लक्ष देणं किंवा लक्ष केंद्रित करणं. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण बोलीभाषेत जेव्हा म्हणतो की कॉन्सन्ट्रेट करणं, एखादा उद्दीपक असेल किंवा एखादी घटना असेल, एखादी वस्तू असेल, यासारख्या उद्दीपकांवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे अवधान होय असा या शब्दाचा मानसशास्त्रीय अर्थ आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनवर जाता, जेव्हा तुम्ही एखाद्या बस स्टेशनवर जाता आणि त्या ठिकाणी एक अत्यंत सुंदर भाषेमध्ये किंवा सुंदर आवाजामध्ये एक घोषणा सुरू असते, एक निवेदन सुरू असतं, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की प्लीज पे युअर अटेन्शन प्लीज. आणि मग अमुक एक गाडी इथं येत आहे, अमुक एक गाडी इथून जात आहे, पण वापरताना शब्द काय वापरला, प्लीज पे युअर अटेन्शन प्लीज, कृपया तुमचं लक्ष देता का. आणि म्हणून या अर्थानं अवधान हा शब्द किंवा अटेन्शन हा शब्द आपण मानसशास्त्रामध्ये वापरत असतो. याच शब्दामधल्या ज्या काही मानसिक प्रक्रिया आहेत किंवा मानसशास्त्रीय ज्या काही त्या संदर्भातल्या ज्या काही फॅक्ट्स आहेत, जी काही तथ्य आहेत, तत्व आहेत, ती आपल्याला समजावून घ्यायची आहेत. तर याचा पारिभाषिक अर्थ कळल्यानंतर अवधान म्हणजे लक्ष देणे किंवा कॉन्सन्ट्रेशन करणे हे कळाल्यानंतर हे अवधान म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं. मुलांनो, आपल्या अवतीभोवती हजारो उद्दीपक असतात. आता उद्दीपक म्हणजे काय हे तुम्ही आता 11वीमध्येच शिकलेला आहात. उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. मग हा घटक कधी दृश्य असू शकेल, कधी अदृश्य असू शकेल, किंवा तो मूर्त असू शकेल किंवा अमूर्त असू शकेल. आणि म्हणून असे हजारो उद्दीपक तुमच्या अवतीभोवती असतात. मग तो उद्दीपक एखादा व्यक्ती असू शकेल जो तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडेल, तो उद्दीपक एखादी वस्तू असू शकेल, तो उद्दीपक एखादा आवाज असू शकेल, तो उद्दीपक एखादा वास असू शकेल जो तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडेल. बघा, आपल्याला अवधान या शब्दाकडे यायचं आहे. त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण तयार करतो आहोत. अवधान म्हणजे काय, तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या हजारो उद्दीपकांकडे लक्ष देणं ही प्रक्रिया म्हणजे अवधान प्रक्रिया आहे. आता त्याच्यामध्ये एक लहान गोष्ट आहे पहा, ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या उद्दीपकांकडं किंवा या सगळ्या वस्तूंकडं एकाच वेळी लक्ष देणं शक्य आहे का, नाही. मानवी मेंदूला मर्यादा असतात. मानवी मेंदू या हजारो उद्दीपकांपैकी काही गोष्टींकडेच लक्ष देऊ शकतो. ही लक्ष देण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय. ही मानवाच्या मेंदूची मर्यादा म्हणजे अवधान होय. माणसाचा मेंदू एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि तेवढीच गोष्ट तो समजून घेऊ शकतो. आणि ही प्रक्रिया म्हणजे मानसशास्त्रामध्ये अवधान प्रक्रिया अशी आहे. तर ह्या अवधानाच्या काही व्याख्या आहेत
ह्या व्याख्या केल्यानंतर तुम्ही या संकल्पनेच्या अधिक जवळ जाल आणि म्हणून मी काही व्याख्या तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहिली व्याख्या या ठिकाणी गिलफोर्ड या संशोधकानं दिलेली आहे. बघा, गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने अवधानाची व्याख्या दिलेली आहे आणि त्यांच्या मते जाणीवेच्या, बघा आपल्या आजूबाजूला जे उद्दीपक आहेत त्यांची आपल्याला जाणीव होत असते आणि म्हणून जाणीवेच्या क्षेत्रातून काही उद्दीपकांना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणणं म्हणजे अवधान होय. बघा, व्याख्या समजायला सोपी आहे, फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. जाणीवेच्या क्षेत्रातून काही उद्दीपकांना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची जी मानसिक प्रक्रिया आहे तिला आपण अवधान असं म्हणतो. बघा, थोडक्यात मी एका आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या अवतीभोवती जे उद्दीपक असतात त्या सगळ्यांकडे आपलं लक्ष जात नाही आणि म्हणून ते उद्दीपक आपल्या जाणीवेच्या परिघाकडे असतात. म्हणजे मी जर या ठिकाणी एक वर्तुळ काढलं, वर्तुळाला केंद्रबिंदू असतो, वर्तुळाला परिघ असतो. आपली अवधान प्रक्रिया ही सुद्धा अशीच काम करते. अवतीभोवतीच्या काही उद्दीपकांपैकी जे गरजेचे वाटतात त्यांची निवड करते, त्यांना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणते आणि ते समजून घेते आणि काम झाल्यानंतर पुन्हा त्यांना परिघाकडे पाठवून देते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, हे जर तुमचं जाणीवेचं केंद्रस्थान आहे तर या केंद्रस्थानी एका वेळी एकच उद्दीपक येऊ शकतो. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या बागेमध्ये गेलेला आहात, काही लहान मुलं खेळत आहेत, काही वयस्कर व्यक्ती आहेत, काही झाडं आहेत, काही प्राणी आहेत किंवा त्या ठिकाणी काही फुलं आहेत, काही झाडं आहेत. ह्या सगळ्यांकडे एकदाच बघता येईल का? नाही, त्यातल्या एखाद्याचीच तुम्हाला निवड करता येईल. आणि मग तुम्ही त्यातल्या एखाद्याची जी निवड करता तो घटक कुठे असतो? जाणीवेच्या केंद्रस्थानी असतो. तर ज्या घटकांकडे तुम्हाला बघता येत नाही पण ते तुम्हाला जाणवतात ते कुठे असतात? या तुमच्या जाणीवेच्या परिघाकडे, म्हणजे तुमच्या जे अवधानाचं केंद्र आहे त्याच्या परिघाकडे ते असतात. आणि म्हणून गिलफोर्ड यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या काय सांगते की जाणीवेच्या क्षेत्रातून काही उद्दीपकांना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणणारी जी मानसिक प्रक्रिया आहे ती म्हणजे काय आहे? अवधान. बघा, लक्ष द्या, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही त्यातली एकच ओळ वाचू शकता किंवा एका वेळी एक शब्द वाचू शकता, पण पानावरच्या इतर शब्दांकडे तुमचं लक्ष जातं का? नाही जात. म्हणजेच तुमच्या मेंदूला मर्यादा आहे. तो शब्द जेव्हा आपण वाचत असतो तो शब्द कुठे असतो? जाणीवेच्या केंद्रस्थानी असतो. तर बाकीचे शब्द जे तुम्ही सध्या वाचत नाही आहात ते कुठे असतात? जाणीवेच्या परिघाकडे असतात. आणि म्हणून गिलफोर्ड काय म्हणतात की जाणीवेच्या क्षेत्रात असणारे जे उद्दीपक आहेत त्यांना केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय. म्हणून अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे होय, अवधान म्हणजे कॉन्सन्ट्रेट करणं होय. अशा प्रकारे मानसशास्त्रामध्ये अवधान या संकल्पनेचा वापर केला जातो. आणखी एक व्याख्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ही व्याख्या दिलेली आहे नॉर्मन मन या संशोधकाने. पहा, पहिली व्याख्या होती गिलफोर्ड यांची, दुसरी व्याख्या आहे त्या ठिकाणी नॉर्मन मन यांची. नॉर्मन मन या संशोधकाने सुद्धा अवधान या प्रक्रियेची काय केलेली आहे? व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या कशी आहे पहा, त्या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. बघा, ही सुद्धा व्याख्या गिलफोर्ड यांच्या व्याख्येसारखीच आहे, फक्त त्यांनी काय म्हटलेलं आहे की अशी मानसिक प्रक्रिया की जिच्यामध्ये विशिष्ट उद्दीपक समूहाला, कधीकधी आपण काही उद्दीपकांना एकत्रितपणे केंद्रस्थानी आणतो, ते उद्दीपक एकत्रितपणे काहीतरी काम करत असतात. म्हणजे समजा 4 लोक बसलेली आहेत आणि ते काहीतरी वर्तन किंवा कृती करत आहेत, त्या सगळ्यांना एकदाच आपण काय करतो? केंद्रस्थानी आणतो आणि त्यांचं वर्तन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अवधान म्हणजे काय? तर अवधान म्हणजे
आपल्या जाणीवेच्या क्षेत्रामध्ये किंवा बोधावस्थेच्या क्षेत्रामध्ये जे काही उद्दीपक आहे त्यातील काही उद्दीपकांच्या समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय. आलं लक्षात. आणि म्हणून अवधान म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या उद्दीपकांना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्याकडे लक्ष देणं आणि ते समजून घेणं म्हणजे अवधान होय. मुलांनो, अवधानाची ही प्रक्रिया समजून घेत असताना मी तुम्हाला एक छोटासा आराखडा त्या ठिकाणी काढून दाखवणार आहे फळ्यावरती आणि मग तुम्हाला आणखी या संकल्पनेच्या जवळ जाता येईल. बघा, त्यासाठी मी या ठिकाणी एक आराखडा काढणार आहे आणि मग त्या आराखड्याच्या माध्यमातून तुम्हाला अवधान म्हणजे काय हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. पहा मुलांनो, आपल्याला त्या ठिकाणी बघा की अवधान म्हणजे काय हे समजून घेताना एक प्रक्रिया आपण लक्षात घेऊया, मग आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. पहा, आपल्याला कोणताही उद्दीपक समजून घेत असताना त्या उद्दीपकाला 3 अवस्थांमधून जावं लागतं. त्यातली पहिली अवस्था आहे या ठिकाणी वेदन. बघा, वेदन त्या उद्दीपकाची दुसरी अवस्था असते. म्हणजे तो उद्दीपक आपल्याला समजून तो उद्दीपक काय आहे त्याचा अर्थ लागेपर्यंत 3 टप्प्यातून त्या उद्दीपकाला जावं लागतं. त्याचा दुसरा टप्पा आहे आपलं अवधान. अवधान. आणि याचा तिसरा टप्पा आहे मुलांनो संवेदन. बघा, संवेदन म्हणजे आपल्याला वाटतं की आपण आजूबाजूला बघितलं आणि बघितल्यानंतर एक गोष्ट किंवा एक उद्दीपक आपण बघितला आणि तो आपल्याला लगेच समजला. एवढी ती साधी सरळ प्रक्रिया नाही आहे. कोणत्याही उद्दीपक नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याला 3 अवस्थांमधून किंवा 3 टप्प्यांमधून जावं लागतं. त्यातला पहिला टप्पा आहे वेदन. कोणत्याही उद्दीपकाचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला वेदन होतं. आता वेदन म्हणजे काय, तर वेदन म्हणजे उद्दीपकाची अर्थहीन जाणीव होय, ज्याला कोणताच अर्थ नाही आहे किंवा जी वस्तू आपल्याला माहीतच नाही आहे नेमकी काय आहे ती जाणवणं. पण ती जाणीव कशी असते, अर्थहीन जाणीव असते. आणि म्हणून अर्थहीन जाणीव म्हणजे वेदन होय. बघा, अर्थहीन जाणीव, अर्थहीन जाणीव म्हणजे वेदन होय. आता एखादी गोष्ट आपल्या आजूबाजूला आहे पण ती काय आहे, कोणती आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जाणवल्यानंतर आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून, पहा आपल्या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे अवधान ही प्रक्रिया चालते. आणि मग आपल्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी म्हणजे कोणते, डोळे, नाक, कान किंवा जीभ किंवा त्वचा, हे जे 5 सेन्स ऑर्गॅन आहेत यांचा वापर करून आपल्याला त्या उद्दीपकाकडे काय करावं लागेल, अवधान द्यावं लागेल, म्हणजे लक्ष द्यावं लागेल. म्हणून अवधान म्हणजे काय, तर लक्ष देणे. कशाच्या माध्यमातून लक्ष देणे, ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून लक्ष देणे म्हणजे अवधान होय. म्हणजे एका उद्दीपकाची तुम्हाला अर्थहीन जाणीव झाली, तुम्हाला असं लक्षात आलं की अरे बाबा माझ्या अवतीभोवती काहीतरी आहे. मग नेमका अवतीभोवती काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्याकडं लक्ष द्यावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, अवधान द्यावं लागेल. म्हणजेच मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्हाला तुमचं अटेन्शन पे करावं लागेल. मग दुसऱ्या टप्प्यामधून आता तो उद्दीपक पुढे जाईल. कुठे जाईल, संवेदनाकडे जाईल. आता संवेदन म्हणजे काय, तर संवेदन म्हणजे उद्दीपकाची अर्थयुक्त जाणीव. उद्दीपकाची अर्थयुक्त जाणीव. म्हणून बघा, आपल्याला अवतीभोवतीचा जगातला कोणताही उद्दीपक किंवा कोणतीही गोष्ट कशी समजते, तर ती ह्या 3 टप्प्यातून जात असते. सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्या उद्दीपकाची अर्थहीन जाणीव होते की काय आहे मला माहीत नाही, पण माझ्या अवतीभोवती काहीतरी आहे. म्हणजेच काय, वेदन. वेदनाला आपण इंग्लिशमध्ये सेन्सेशन असं म्हणतो. मग सर्वात पहिल्यांदा उद्दीपकाच्या बाबतीत जे काय होतं ते वेदन होतं. वेदन झाल्यानंतर आपण मग त्याच्याकडे बघतो, काय करतो, लक्ष देतो, म्हणजेच अवधान देतो. त्याला आपण
अटेन्शन असं म्हणतो, लक्ष देणे असं म्हणतो. आणि एकदा की आपण त्या उद्दीपकाकडे लक्ष दिलं की तो उद्दीपक पुढे सरकतो, त्याचं आपल्याला संवेदन होतं म्हणजे अर्थ समजतो, म्हणजेच आपल्याला त्याची अर्थयुक्त जाणीव होते. म्हणून वेदन म्हणजे जर अर्थहीन जाणीव असेल तर संवेदन म्हणजे अर्थयुक्त जाणीव आहे. आणि या दोन टप्प्यांच्या मध्ये जी प्रक्रिया आहे ती म्हणजे अवधान आहे. अशा प्रकारे अवधान देणं म्हणजे लक्ष पुरवणे होय. अवधान देणं म्हणजे आजूबाजूच्या उद्दीपकांना जाणीवेच्या किंवा बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणणं होय. अशा प्रकारे अवधान ही प्रक्रिया आपल्याला समजून घेता येते. मित्रांनो, अवधान या प्रक्रियेवर काही गोष्टींचा परिणाम होतो. म्हणजेच आजूबाजूच्या उद्दीपकाची तीव्रता किती आहे. जर एखादा आवाज मोठा असेल तर त्याच्याकडे लवकर लक्ष जातं. एखादा वास जर तीव्र असेल तर तो लवकर आपल्याला येतो. म्हणजेच उद्दीपकाची तीव्रता जशी महत्त्वाची आहे तसाच उद्दीपकाचा आकार, जो उद्दीपक मोठा असेल तो लवकर दिसेल. त्याचप्रमाणे त्याचा रंग, काही रंग असे आहेत की ज्यांच्याकडे आपलं लवकर लक्ष जातं. उदाहरणार्थ लाल रंग. म्हणून जर एखादा लाल रंगाचा उद्दीपक असेल तर बाकीच्या उद्दीपकांमध्ये तो लवकर उठून दिसेल. म्हणजे उद्दीपकाची तीव्रता, त्याचं आकारमान, त्याचप्रमाणे त्याचा रंग, त्याचा वास, अशा अनेक गोष्टींचा आपल्या अवधान प्रक्रियेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे आपली अभिरुची, आपल्या गरजा, आपली अभिवृत्ती म्हणजे तुम्हाला आजूबाजूला काय बघायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला एखादी अमुक व्यक्ती किंवा अमुक उद्दीपक पाहायचा असेल तर तुम्ही त्याच्याकडेच बघणार आहात, तुम्ही बाकीच्याकडे बघणार नाहीत. म्हणजे तुमच्या गरजा कोणत्या आहेत त्यानुसार तुमचं त्या उद्दीपकाकडे लक्ष जाणार किंवा जाणार नाही हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आजच्या तासामध्ये आपण इथेच थांबूया की अवधान म्हणजे काय, अवधान म्हणजे लक्ष देणं, त्याच्या व्याख्या आपण पाहिल्या, ही अवधानाची प्रक्रिया आपण समजावून घेतली. अवधानाच्या व्याख्यांमधून तो कसा केंद्रस्थानी आणला जातो हे आपण पाहिलं. आणि सरतेशेवटी अवधानाची प्रक्रिया पाहिल्यानंतर अवधानावर परिणाम करणारे काही घटक आपण या तासामध्ये बघितले, जसे तीव्रता, उद्दीपकाचा आकार, उद्दीपकाचा आकर्षकपणा किंवा तुमच्या गरजा, तुमची अभिवृत्ती, तुमच्या अभिरुची, या सगळ्या गोष्टींचा अवधानावर परिणाम पडतो. अशा पद्धतीनं आपण हे लेक्चर या ठिकाणी संपवतोय. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.